बिहारी तुम्हा ठरविले चोर दिवसा ढवळ्या तुम्ही चमत्कार केले हटके बाबा तुमचा महिमा थोर युपी बिहारी तुम्हा ठरविले चोर दिवसा ढवळ्या तुम्ही चमत्कार केले कुणा दिधले बळ कुणा बाळ दिले जय देव. काय चाललंय? हो आरती सुरू आहे, थांबा जरा थोडीशीच राहिली आहे. गाली लोटांगण मंदिर चरण डोळ्याने पाय कृपा तुझे प्रेमे. कुणाची आरती करताय तुम्ही? हटके बाबांची आरती करतोय. हटके बाबाची? नाना हटके बाबा आजकालच्या युगातला महान अवलिया हटके बाबा. बोला हटके बाबा की जय जय हटके बाबा. वेड्याच्या हॉस्पिटल मधून पळालेला वेडा वाटतोय हा. अहो काय बोलताय? बाबांना कळलं ना तर बाबा शाप देतील. माफी मागा बघू त्यांची. पोरांनो तुम्ही सुरू करा. मे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणेन मा परत लोटांगण घातलं पाहिजे आता. म्हणजे कोण कुठला बाबा कोण घर डोक्यावर घेतलं तुम्ही? अहो नका ना असं अभद्र बोलू. बाबांना तुम्हाला शाप देतील हो. जरा जपून बोल हो नाना. 6 महिन्यांपूर्वी या हटके बाबांनी एका पुढाऱ्याला शाप दिला होता की जा तुझ्या डोक्यावर ते छप्पर जाईल. आणि त्याला टक्कल पडलं. अरे नाही रे त्याची बिल्डिंग पाडली की रे सरकारने. मी तर म्हणतो नानांना एकदा बाबांकडे घेऊन जाऊया. प्रत्यक्ष बघूनच खात्री करून घेऊन दे बाबाजी. एकदा का बाबांचं दर्शन झालं ना की नाना शांत होतील. म्हणजे वर जातील. असं काहीतरी अभद्र बोलू नका हो. तुम्हाला ना एकदा हटके बाबांच्या दर्शनाला जायलाच पाहिजे. ठीक आहे ठीक आहे. कुठे असतो तुमचा हा हटके बाबा? हे हटके बाबा मूळचे युपी बिहारचे आहेत, पण महाराष्ट्राच्या कल्याणासाठी सध्या पुण्यात आलेले आहे. हे नाना ये ते बघ दिसले ते हटके बाबा. ओम फट स्वाहा. तो हटके बाबा आहे? हटके बाबा. पण त्याच्या एकंदर हालचालीवरून तो झटके बाबा वाटतो. चल पुढे चल जरा जवळून बघूया. जवळून काय वेगळा दिसतो? नाही दाढीमुळे निश्चित चेहरा बघता येईल म्हणून असं बोलतो. मग काय मला कळतं? हटके बाबा की जय हटके बाबा की जय. बाबा प्रणाम करते. सुखी रहो खुश रहो. ओम फट स्वाहा. हटके बाबा की जय. हटके बाबा की जय. अहो बघा बघा बाबांनी मला सोन्याच्या कुड्या दिल्या. नमस्कार करा नमस्कार करा. कुणाला नाही बाबांना. केलाच पाहिजे ना. पण माझी जबाबदारी जर ते घेणार असतील तर त्यांना नमस्कारच काय साष्टांग नमस्कार घातला पाहिजे मला. नादान बालक. बालक लोकांना पण यायची परमिशन आहे का इकडे? अरे ते तुलाच म्हणताय. मला बालक म्हणते रे. म्हणजे याची दाढी पिकली म्हणून कुणाला बालक म्हणतो? अहो बाबा तुम्हाला काहीतरी सांगतायत. काहीतरी सांगतायत मला. हा? तू तामसी वृत्तीचा आहेस. अरे वा बाबा मराठी चांगलं बोलतो ना. आम्हाला देशातल्या सगळ्या भाषा येतात नादान बालका. अरे बालक का म्हणतोय मला सारखा? बाबांकडे काहीतरी मागायला पाहिजे. बाबा मला काहीतरी द्या ना बाबा. एक नवीन घड्याळ घ्यावं म्हणतो मी. हे जुनं झालं तर. बाबा माझ्या मिस्टरांना आशीर्वाद द्या ना. ओम फट काय फाटलं? स्वाहा. हा 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 हा. अहो हे घ्या. हे काय? हे पुढी रात्री उच्या खाली ठेवून झोपा. शांत झोप लागेल. ढेकून मारण्याचं औषध आहे काय? नादान बालक. अरे बालक काय म्हणतो? मारिना मी. ही दैवी भस्माची पुडी आहे. ती उशाखाली ठेवल्याने तुमच्या मेंदूतले सगळे भ्रम नष्ट होतील. शांत झोपी जा. मला हे बरं आहे. म्हणजे बायकांना सोन्याची कुडी आणि आम्हाला मात्र भस्माची पुडी. बाबा यांच्यासाठी काही सल्ला? यांना सात्विक आहार देत चला. म्हणजे आजपासून यांना चमचमीत खाणं देणं बंद करा. उकडलेल्या भाज्या, कंदमुळं, गाजर, रताळी. हे रताळ्या तू तरी खाल्लेस का नाही असले पदार्थ कधी? हटके बाबा. हे हटक्या. नाना
ओ नाना म्हणजे हा जरासा म्हणजे असा हे सात्विक संताप आहे रताळ्यासारखा. तुम्ही लोक आता जाऊ शकता. मला स्वर्गातून कॉल आलाय. अरे, यांचं सामान बांधायला घ्या चला लवकर. हॅलो, कोण? उर्वशी? काय इंद्राच्या दरबारात अप्सरांचं नृत्य आहे? वा 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 वा. आम्ही अंतर्मनाने पाहू. आणि हो, अधूनमधून फोन करत चला. हो, यांचा चेहरा कोण विसरणार? रात्रीचा यांचा चेहरा बाहेर दचकून लोक उठतील. चेहरा आहे का नुसतेच केस? अहो नानी चला लवकर वाढायला घ्या. अहो हटके बाबांची आरती करून जे भूक लागली. हो हो बोलव सगळ्यांना. नाना चला या जेवायला या. हा, काय झाली काय तयारी झाली जेवणाची? मग ठीक आहे. काहीतरी मस्त प्रकार दिसतोय जेवणाचा. हा? काय काय केलंय? पंजाबी मटर पनीर पंजाबी. हा, हा. एकदम झणझणीत डिश आहे नाना. ते उघड बघितले. काय झालं? अरे वा, झणझण झणझण आवाज येतोय यांना. म्हणजे हे जेवल्यावर बहुतेक भांगडा करावा लागणार असं. आणि काय हा उंदियो. गुजराती प्रकार. हो नाना, पण आम्ही तो मराठी पद्धतीने बनवलाय. म्हणजे गरबा करता करता मध्येच लावणी करायची. काय म्हणा तुझं किचन म्हणजे अखिल भारतीय किचन आहे. आहे ना, अखिल भारतीय म्हणजे चला मला भूक लागली लवकर जेवायला वाटेल. चला लवकर. अहो हे सगळं तुमच्यासाठी नाहीये. म्हणजे काय? अहो म्हणजे काय, हटके बाबांनी काय सांगितलं ते विसरलात का? काय सांगितलं ते हटके बाबांनी? अहो असं काय करताय? त्यांनी तुम्हाला सांगितलं की नाही की थोडे दिवस तुम्ही सात्विक आहार घ्यायचाय. म्हणजे काय घ्यायचं? नाना, आम्ही तुमच्यासाठी वेगळे पदार्थ बनवले. काय बनवलंय? रताळ उकडले, गाजराचा ज्यूस, चपात्या, शेंगदाण्याची चटणी. हे बघ मी असले पदार्थ खाणार नाही. मी पहिल्यांदा सांगतो मी अजिबात खाणार नाही. हा? अहो हटके बाबांनी. अरे तो हटके बाबा गेला ह्याच्यात. अहो असं नका बोलू, त्यांना कळलं म्हणजे. का? त्यांना कसं कळणार? तू काय मोबाईल त्यांच्या कानाला बांधून ठेवलंस काय? अहो ते अंतर्ज्ञानी आहेत. ए असले भोंदू बाबा मी चिकार पाहिलेत, कळलं ना मला. तुम्ही त्या बाबांना काय म्हणालात? नाही, त्यांचा मला फोन आला होता. मला म्हणाले तुमच्या नाण्याला आवरा नाही तर अनर्थ ओढवेल. नाण्याला म्हणाले? मग नाण्याला. हा. अरे मला एक कळत नाही तुम्हाला लोकांचं. नाही हे बायकांचं ठीक आहे, पण तुम्ही पुरुष सुद्धा त्यांच्या नादी लागत. नाना अहो बाबा खूप शक्तिमान आहेत. हे बघा त्यांनी मला रिस्ट वॉच दिलं असं हवेतून काढून. अरे वा, म्हणजे स्वर्गात सुद्धा त्यांनी गाळा उघडलाय काय स्विस कंपनीने घड्याळांचा? हो नाना एवढंच नाही का, हे बघा मला की नाही त्यांनी चेन दिली ती अशी हवेतून काढून. तू किती दिलेस त्यांना? त्यांना मी पूजेसाठी 5,000 रुपये दिले. मग त्यांना स्वस्तच पडली चेन त्या मानाने. ओ नानी नाना बघा बाबांच्या विरोधात बोलतायत. हो रे बाबा, ह्यांचं ना लक्षण मला काही ठीक दिसत नाहीये. मला तुम्हा लोकांचं लक्षण काय ठीक दिसत नाहीये. अरे तो हटके फटके का झटके बाबा कोण आहे? तो तुम्हाला बेवकूफ बनवतोय आणि तुम्ही सरळ बेवकूफ बनताय. नानी नानांना आवरा. आता ना त्यांना हे हटके बाबाच आवडतील. जय हटके बाबा. हटके बाबा की जय. 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 हटके बाबा की हटके बाबा की हटके बाबा की हटके बाबा की. हॅलो हॅलो नान्या नान्या. हा दात्या बोल रे, काय म्हणतोस? बरं झालं सांगितलंस ते. ऐकलंस का? काय हो, काय झालं? आत्ताच मला हटके बाबाचा फोन आला. तुम्हाला का थट्टा करताय माझी? खरंच दाते बाबा हटके बाबा माझ्या कानाशी येऊन मला म्हणाला, नान्या लवकरच मी तुझ्या घरी येतोय. पुरे झाली आहे तुमची थट्टा. तुमचा जर अशा गोष्टींवर विश्वास नसेल ना तर नका ठेवू, पण दुसऱ्यांच्या श्रद्धांची अशी टिंगल करू नका. नानी
नानी नानी अरे काय झालं हो आपल्या घरी हटके बाबा येतात हटके बाबा की हटके बाबा की ओम हट स्वाहा. अय्या तुम्हाला कसं कळलं बाबा प्रणाम कल्याण वस्तू सुखी हो. तुला चांगला नवरा मिळेल. हो तिचा नवरा अजून इथं जिवंत आहे बसलाय. आम्ही पुढच्या जन्मीचं बोलतोय. अरे पुढल्या जन्मी तू कुठे असेल तुला काय माहित नाही. पुढल्या जन्माचं काय झालंय काय माहिती? हो गप्प असावं बाबा यांना क्षमा करा तुम्ही बसा ना तुम्ही बसा वा 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 सुंदर अति सुंदर. आम्ही घराबद्दल बोलतो. पोरींकडे बघून बोलतो ना म्हणतो घरावर. गप्प बसावं बाबा घरात सगळं नीट आहे ना सगळं काही व्यवस्थित आहे. परंतु या घरावर या घर मालकाची सावली पडलेली आहे. ती झाडाची सावली आहे. एक मोठं झाड आहे बाहेर त्याची सावली अशी. अहो बाबा पण घरमालक तर हेच आहेत आम्हाला तेच म्हणायचंय. या घर मालकाला हो घरमालक नाहीये मी मीचा नवरा आहे. अहो तुम्ही जरा गप्प बसाव बाबा तुम्ही बोला ओम फट. या घरात सारखे वाद होत असतात बरोबर. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर 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 ओम फट. हा काय फटफटी चालवतो काय सारखा. मग यांनी म्हणजे ह्या घराच्या मालकाने ह्या घरासाठी काही गोष्टी कराव्या. कंदमुळं खातोय कंदमुळं कालपासून. आता पारंब्या पण लोंबायला लागल्यात. कुठे लोंबतायत कुणा ठोक. आणि तू काय मला करायला सांगतो आणखी आता वेगळं. अजाण बालका आम्हाला एक गोष्ट सांग. तुझं तुझ्या बायकोवर प्रेम आहे का. माझ्या बाजूला उभी आहे ते दिसत नाही की ती जवळ आहे माझ्या उभी आणि तरी किती विचारतो तू. हा माणूस कोणत्याही प्रश्नाला सरळ उत्तर देत नाहीये. आम्ही निघालो. ओम फट. नको नको बाबा थांबा गप्प बसाव तुम्ही जरा बाबा असे रागावू नका हो अहो ते सांगतात ते करा ना ठीक आहे. ए गोसावळ ए ओ बाबाजी अबे हटके बाबा मी काय करायला पाहिजे ते सांगा मला. मी काय करायला पाहिजे. ह्या घरातल्या सगळ्यांच्या सुख शांती आणि समृद्धीसाठी तू काही करायला तयार आहेस. एका पायावर मग पुढील 5 तास एकाच पायावर उभं राहा. एका पायावर नाना नाना कशाला कोकलतोस माझ्या नावानं तू. नाना अरे आज संध्याकाळी आपल्या सगळ्यांना त्या हटके बाबांनी दर्शनाला बोलवले. ए नाव घेऊ नको ते हटके बाबाचं सांगतो तुला मी. का काय झाले. काय झालं हे बघ गेल्या 5 तासापासून मी एका पायावर उभा आहे. अरे का रे का. अहो काय नाही हो हटके बाबांनी की नाही घरातल्या माणसांच्या सुख शांती आणि समृद्धीसाठी यांना एका पायावर उभं राहायला सांगितलंय. 5 तास एका पायावर उभा राहायला सांगितलंय. पण काय रे नाना तुझ्या या व्रतामुळे घरातल्या लोकांना काही फायदा झाला का. ते काय मला माहित नाहीये. माझा तोटा झालाय. माझा पाय दुखतोय. काय फायद्याचा विचार असेल तर गेला विचार. अहो, दाते भाऊजी असा एका दिवसात कसा फायदा होईल. नानी नानी काय ग? नानांच्या व्रताचा मला फायदा झालाय. काय सांगतेस. हो नानी मला एक खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे. हे सगळं माझ्या व्रतामुळे नाहीये. हे सगळं तुझ्या मेहनतीमुळे आणि तुझ्या एकंदर कामाच्या क्वालिटीमुळे झालेलं आहे. ते काही नाहीये नाना तुमच्याचमुळे फायदा झालाय. नाना थँक्यू सो मच. थँक्यू. मला कशा उगाच थँक्यू. बरं झालं थँक्यू. थँक्यू. एक आनंदाची बातमी आहे. काय रे काय. अरे आज मी एक पिक्चर साईन केलं. कॉंग्रॅच्युलेशन. अँड द क्रेडिट गोज टू हटके बाबा. हटके हे बाबा. बघा तुम्ही हटके बाबांना श्रेय देऊ नका. नाना सकाळपासून एका पायावर उभे आहेत. हो हो नाना पाया पडतो. ए पायाला हात लावू नको. एका पायावर उभा आहे, मी पडेन खाली. नानी खुश खबर. नानी खुश खबर. तुला पण बर. अहो मी एका चाळीत जागा घेतली होती.
ती चाळ आता पाडणार आहे. ही खुशखबर आहे. नाही 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 तसं नाही हो. त्या चाळीच्या जागी आता एक मोठा टॉवर उभा राहणार आहे आणि त्यात मला 2 BHK फ्लॅट मिळणार आहे. थँक्यू नाना, थँक्यू. झालं सगळ्यांना समृद्धी आली, सगळ्यांना का पाहिजे ते मिळालं, सगळ्यांचं काम झालं. आता मी पाय खाली टेकू शकतो. 5 तास पूर्ण व्हायला अजून पाऊण तास बाकी आहे. कसली अंधश्रद्धाळू बाई आहे. हो नाना प्लीज, नाना प्लीज. नाना प्लीज प्लीज प्लीज. नाना प्लीज नाना असं नका करू. अरे काय प्लीज काय, हे बघ माझ्या व्रतामुळे काही झालेलं नाहीये. ही खुळं डोक्यातून काढून टाका. हॅलो, हा सर बोला. काय नानाने पाय टेकला आणि माझी आजची फिल्म गेली. नानी मला ही क्लायंटचा फोन येतोय. ओ माय गॉड, मला बिल्डरचा फोन येतोय. तुमचे फोन वाजायचे बंद झाले. फोन बंद झाले ना. बंद झाले. दुखतंय का हो? खरंच तुम्ही किती चांगले आहात हो. घराच्या सुख शांती आणि समृद्धीसाठी तुम्ही 5 तास एका पायावर उभे राहिला. ए मला परत असं काम करायला काय सांगायचं ना. असे फटके मारीन मी त्या हटके बाबाला, तुला नाही त्याला. नाही सांग. नाना, नानी, नाना, नानी, अहो चला लवकर चला. तुम्हाला सांगितले होते, विसरलात ना. आज हटके बाबांचा स्पेशल दरबार आहे. त्यांनी आपल्याला दर्शनासाठी बोलवले. अजून काही विसरलेच मी. आता तयार होऊन येते. हटके बाबा की जय. ए दात्या, हा. इकडे इकडे इकडे. काय तुला काय लाज लज्जा शरम आहे काय? काय झालंय? अरे तू सुद्धा ते भंपक बाबाच्या नादी लागलास. शिव 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 काय बोलतोस नाना? अरे ते बाबा भंपक नाहीत. अरे? अरे फार मोठा ग्रेट माणूस आहे तो. हवेतून काय काय काढून दाखवतो. हातच्या लागी असते सगळी ती. अरे हा चलाकी कशी असेल? हं. मी माझ्या डोळ्यांनी बघितले हो. त्यांनी हवेतून हुश अशी काढून ही हिऱ्याची अंगठी मला दिली. हिऱ्याची अंगठी आहे. हिऱ्याची अंगठी बघ बघ कसा चमकतो हिरा बघ नाना. अरे ती खडी साखर आहे. खडी साखर? अरे आत्ता एक माशी बसली होती त्याच्यावर. असं कसे होईल? माशीला विचार. माशी बद्दल नाही म्हणत रे मी. ही खडी साखर कशी असेल? कशी असेल? कशी असेल? ग्लास घे, तो पाण्याचा ग्लास घे. बोट बोट बुडव. पितो कसला बोट बुडव. हे बोट ह्याच्यात बुडू. याने काय होईल? तर बघ आता काय होईल ते. काढू? राहू देत. काय सांगतो काढ. अरे हिरा कुठे गेला? विरघळला. विरघळला? म्हणजे नाना तू बरोबर बोललास रे. म्हणजे तो बाबा खरंच सगळ्यांना उल्लू बनवतोय. उल्लू? असे. अरे पण नानी आणि तुझ्या घरचे पेईंग गेस्ट त्याच्या नादी लागले, त्यांचे काय? तेच तर बघायला पाहिजे. तो बाबा हातचलाखी करतोय पण कशी. जय हटके बाबा की जय हटके बाबा की जय हटके बाबा की जय. ओम फट स्वाहा. जय जय. इथे पूजा तर दिसते पण वरून कुठे दिसत नाही. इथे पूजा तर दिसतेय पण वरून कुठे दिसत नाही. म्हणजे मी जे विचारलं तेच तुम्हाला सांग परत. काय? अरे तसं नाही, मला खरंच म्हणायचंय की वरून कुठे दिसत नाही ते. तुला कसा दिसणार? तुझ्या डोळ्यात अंधश्रद्धेची पट्टी आहे ना. मला माहिती आहे कुठे आहे तो. मी तुला दाखवतो. येत इकडे. हे बघ, बघितलास इकडे. हा ओम फट स्वाहा. कल्याण. काय करतो? चल इकडे. काय 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 करतो काय तू? हा अरे तो बाबा तिकडे सगळ्यांना बेवकूफ बनवतोय आणि तू त्याला मदत करतोय. सॉरी नाना. अहो पण मी हे का केलं माहितीये का? कारण मला पिक्चर मध्ये ब्रेक मिळावा म्हणून त्या बाबाने एका प्रोड्युसरकडे शब्द टाकला. तो प्रोड्युसर ना बाबांचा खूप मोठा भक्त आहे. अरे पण एका पिक्चर मध्ये काम मिळावं म्हणून तू अंधश्रद्धेला खतपाणी घालतोयस. मग काय करू मी? तुला आणखी एका बाबाला मदत करावी लागेल. कोणत्या? नाना स्वामी. नाना स्वामी? नाना स्वामी पुणेकर.